आपले 8 उमेदवार निवडून आले. त्यांचं 7 आलं. म्हणजे आपले एक मेंबर जादा आहे. तेव्हा सरपंच आपलाच होणार. तेव्हा समध्यानी उद्या सकाळी 10 वाजता सरपंचाच्या निवडणुकीसाठी पंचायतीच्या हापिसात जमायचं. तू खा गावात, मी खाते चित्ता. गंगे, मी पंचायतीची निवडणूक जिंकली, पण तू मात्र आता जादा दूध द्या पाहिजे सांगून ठेवते. हा काय बरं झालं तू आलास. ते काय झालं? काय गडबड आहे? काय गडबड काय बी नाही. कुणाला बी माहित नाही. आत मेंबर कोंडून ठेवल्यात. ते कोण मेंबर आहे ते तुला काय करायचं? तू पारा दे म्हणजे झालं. मला कुठं काय करायचं? तुम्हाला डोळ्यात तेल घालून पारा देतो. साहेब, रौफुदारान काशा गुरुवाला बंद करून ठेवले. शाबास रपत्या, तू एक काम कर. सरपंचाची निवडणूक होईपर्यंत तिथं कुणाला तरी पहारा द्यायला सांग. पाऱ्याला ठेवलेला आहे साहेब. बर, तू एक काम कर. पंचायतीच्या ऑफिस मध्ये जा. निवडणुकीचे निकाल मला कळवा. चला येतो. तर मंडळी, निवडून आलेल्या समजा सभासदांचं पहिल्यांदा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो. आता या निवडून आलेल्या सभासदांमधनं नवीन सरपंच निवडण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहे हे समजासनी ठाऊक आहे. अहो पण पाटील साहेब, अजून आमचे 2 उमेदवार यायचे आहेत. अहो मग बोलवा किती असते. आता ये का मला समजत नाही. काय साहेब? नियमाप्रमाणे निवडणूक आत्ताच झाली पाहिजे. फार तर मी तुम्हाला एक अर्धा तास वेळ देईन. एकदा निवडणूक झाली की आपण पण सुटलो आणि ती मेंबर पण सुटली. आता माझं कसं होणार हो? अहो इकडच्या इकडे मारून टाकलं तर. आणि काय होणार? काय कुऱ्हाडीनं तुकडं करत्या, पोत्यात भरत्या आणि लांब तिथे समुद्रात नेऊन टाकत्या. असं बोलू नका हो धुरपताबाई. एवढं बी कळत नाही तुला? सरपंचाची निवड आहे ना व, म्हणून साहेबरावाच्या पार्टीने आपल्याला पळवलं. असं होय? हा. मग आपल्याला सोडत्याल ना मग? येणारा माझा बा तुला सोडवायला. आपणच इथनं सुटायचं. काय ग, दुर्पदा गावली का? आम्ही समधीकडे जाऊन आलो, पण दुर्पदाकडे दिसत नाही. अहो वाजले किती? काय चाललंय? काय म्हणजे आम्ही कोण माणसं आहे का? काय आहे तुमचं तेवढं खरं आहे? हे अहो हे काय आहे? हे पहा, नाही, बघा, तुम्ही असा गोंधळ करू नका. काय चाललंय? मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे बरोबर 12 वाजता निवडणुकीच्या कामाला सुरुवात होईल. अरे बापरे, अरे बापरे, आईच्या जन्माला यायला पाहिजे होता. तर मेंदू बाहेर पडेल हो. माझ्या बायकोला ऐकून दे. काय नाही खाली उतरल्यावर मागल्यापासून पंचायतीच्या कचेरीत जायचं. अहो पण ह्या कपड्यात त्याला काय होतंय? अहो घरला जाऊन कापड बदलतो. आपल्याकडे येईल नाही. थांब, मी येते. बरोबर, तुम्ही चौकस उतरा. कारभारी इथं? इथं काय करताय? तू इथं काय करतेस? तुला आतमध्ये जाता यायचं नाही का? मी पाऱ्यावर आहे. कुणाच्या पाऱ्यावर आहात? तुला सांगता यायचं नाही. तू विरुद्ध पार्टीची आहेस. मुकाट्यानं चालायला लागित ना. जाते मी, पण विचारायला आले होते तुम्ही भाकर खायला घरी येणार का इथंच आणू? तू निवडून आलीस तरी म्हणून काय झालं? बायकोच आहे मी तुमची. अव बायकोची जी जी कामं आहेत ती मी समधी करणार. वा 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 द्रुपदी, यासाठी तुझ्यावरून जीव वावळून टाकावं असं वाटतो. इथं ना घरी आल्यावर टाका. बर, तुम्ही इथंच थांबा.
मी भाकर घेऊन लगोलग इथे येते हा. हा? कुणाला सांगू नकस हम्म. लय चुकीचं काम आहे पाऱ्यावर वाटते कुणी हाय मग इथंच थांबा हा वा 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 माझी दुर्पती लय चांगली आहे. आता फक्त 2 मिनिटं राहिली आहेत. ती पूर्ण झाली की आपण मतदानाला सुरुवात करायची. काशा व्हायचं का? आशीर्वाद भाऊ. अरे काय झालं अहो काय झालं काय माझा अवतरा बघा मग सांगतो. हे शिरप्या ऐकले हे बघ माझ्या घरला जायचं आणि कापड आणायची माझी. हा? अरे पण दुर्पदा कुठं आहे काय? पाहिजे का? पाहिजे का? दुर्पदा, तुम्ही आता उगाच सगळं काम ठेवलं. काय कशा पाहिजे तुझी ही अवस्था? विरोध पार्टीने केली. अहो साहेब साहेबरावच्या पार्टीने आम्हा दोघांनी पळविलं होय का? मग या गोष्टीत मला काही इंटरेस्ट नाही. बर. आपण आलायत ना, आपण आता मतदानाला सुरुवात करूया. करूया. मग घ्या की मतदान चला बसा बस गेलो वगैरे. आणि शांत व्हा सगळे. चला बसून घ्या. बसलो का बसलो? ए तू क्या आयला थोबाड फोडलं पाहिजे तुझं. काय? पारा करतोय का झोपा काढतोय? पारा करतोय कडक मुंगीला पण जायला जागा नाही. मुंगी हा. लेका तुझी अख्खी बायको पळाली. पळाली बरं झालं सुटलो. आज तसं नाही रे, तुला सोडून नाही पळाली, हे? इथनं पळाली. पळाली पळ कशी? इथून चालत चालत गेली. मला सांगून गेली ना ती. चालत गेली नाही, हे? जाताना तुझं चांगलं नाक कापून गेली. हे? आरतीला इथं कोंडून ठेवली होती की रे. अगदी आयला. पण मला बोलली कशी नाही ती? पण मला कोणी सुद्धा सांगितलेलं नाही की आत कोंडलेल्या मेंबरामध्ये माझी बायको आहे म्हणून. असं नाही, हं? लय छान आहे, लय झाला तुझा पारा. आता चला, तिथं सरपंचाच्या निवडणुकीत काय बोंब झाली आहे कोणाला माहिती. चला. पण मला बोलली कशी नाही ती की मी पळून देते आयला. म्हणून. अरे या टायमाला गणपतीची मिरवणूक कशी काय निघाली? काय ना, आपल्या गावात सगळं नवं नवं का व्हायला लागलंय. चाल बघूया. या सरपंच बाई चहा घ्या. यायला आमचा जन्म सेवा करण्यातच जाणार असं दिसते बहुतेक. 4 दिवस जरा गोड वाटणं झालंय म्हणून चा करायला सांगितला तर लागलाच बोंबलायला. याची बायको सरपंच, त्याचा वाऱ्यावर गेला परपंच. हा हा. बरोबर आहे बरोबर आहे. बायको पुढे गेलेली नवऱ्याला कसं सोसल. हा. खुशाल बोंबलत बसा. कुणाला बोंबलायला सांगतेस ग दुर्पदा? आणि कुणाला ह्यांना 4 दिवस झालं बरं वाटणं झालं होतं. काय झालंय? आता तुम्ही सांगा अशा वेळेला ते बसा. हसा हसा आता. आमची बायको सरपंच झाली, आता कुणी बी असा आम्हाला. अरे येड्या, तुला खरंच काय कळत नाही बघ. अरे आता तुझ्या घरात नवीन सरपंच येणार हाय. मेलो मेलो गेला कामात. एक सरपंच घरात येतं नाकात दम आला माझ्या. आता दुसरा सरपंच जायचा म्हणजे लांबडाच होणार बहुतेक मी. ए येड्या, कवा कळायचं तुला? काय झालं? अरे दुसरा सरपंच म्हणजे हं. काय सांगताय काय? बायजाबाई तुम्ही ए शान्या, तुझ्या बायकोबद्दल सांगते आम्ही. म्हणजे निवडणुकीच्या धांदीत तर तुझी बाप म्हणून निवड झाली या. हं? हं. हे माझे टक्कुर येतं काय आलं? म्हणजे तुम्हाला सांगायचं ना तुला? जाऊ दे का? आता तुम्ही आराम करायचा सरपंचाच्या खुर्चीत बसून. आता म्हशीची समधी कामं मी करणार. ते धुवायचं, तिला चरायला नाही तर त्याचं दूध काढायचं, तिचा गोठा साफ करायचा. ही समधी कामं माझी. आता मी डरत नाही. आता मी विरुद्ध पार्टी सोडली आणि त्या पार्टीतून फुटून तुझ्या पार्टीत आलो. पक्षांतर. अरे लगेच पार्टी बी बदललीस? हा, मग असं काय केलं तरच त्याला लोकशाही म्हणतात असं साहेबराव सांगत